39 धावसंख्येचा बचाव करत असताना पहिला फुलटॉस चेंडू होता आणि त्याच्यावरती आक्रमण करत असताना फलंदाजांना अगदी आपण पाहायला गेलं पंच या ठिकाणी डिसिजन आपलं सांगायचं आउट आहे का? ठीक आहे आपल्याकडे अगदी आपण पाहता या ठिकाणी चेक केलं जाईल आपण हाईट फॅक्टर विमर आहे की नाही हे चेक केलं जाईल. आमची केटीसी लाईव्हची संपूर्ण टीम टेक्निकल रूम मधनं आता यावेळी दर्शवलं जाईल की हा चेंडू विमर आहे की नाही. आमचे अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेला कव्हर करते. फार चांगली वाहिनी खऱ्या अर्थानं फार कमी बलामध्ये अगदी प्रसिद्धी ज्यांना गाठली आहे ते आमचे केटीसी लाईव्हची संपूर्ण टीम अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम गेले 4 रात्रीमध्ये तो देखील भरपूर सारी मेहनत त्यांची देखील या स्पर्धेमध्ये राहिली आहे. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. त्यानंतर आमचे पंच असतील त्यानंतर आमचे डीजे मास्टर आमचे कल्पेश त्यांची देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सहर्ष असं स्वागत करूया कारण की प्रत्येकाची मेहनत आहे या स्पर्धेमागे. ही स्पर्धा म्हटली की प्रत्येकाची मेहनत आणि प्रत्येकाच्या मेहनतीतून खऱ्या अर्थानं संपन्न झालेली विकेट असेल फेअर डिलिव्हरी आणि इथून मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. या बिली अगदी जागा बनवून कट केलाय. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमचे सन्माननीय प्रदीप दादा देशमुख या ठिकाणी उपस्थित झाले. साहेबांना विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि खऱ्या अर्थानं साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतो ना या स्पर्धेसाठी जे बेस्ट गोलंदाज आणि त्याचप्रमाणे बेस्ट फलंदाजासाठी जे पारितोषिक आहे खऱ्या अर्थानं स्पोर्ट्स शूज त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं. साहेबांचं खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष असे स्वागत. जाऊया मॅचकडे. दरम्यान आपण पाहताय 39चा पाठलाग करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे मानगाव टीमची 5 धावा. एक विकेट जरूर गेले रनआउटच्या स्वरूपामध्ये चुकीच्या खऱ्या अर्थानं कॉलिंग होतं त्या ठिकाणी आणि क्रिकेटमध्ये सातत्यानं आपण पाहिलं जातं ना यस नो आणि वेट या 3 गोष्टी फार मॅटर करत असतात. या 3 गोष्टींना एकत्रित आणणं फार गरजेचं असतं. यावेळी फुलंदेंचा चेंडू फटका चांगला क्षेत्ररक्षण खराब चेंडू चाललाय वाईड इज लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे. हा आला आणखीन एक चौकार. अगदी नेत्रदीपक फटकेबाजी हाजेच्या बाट मधून हा देखील स्लॉट मध्ये होता समोरच्या दिशेने अगदी आपण पाहतोय मिड ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी पाहायला मिळालं. एकच जाब्या चेंडूवरती आपण पाहताय एकंदरीत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे
ती 10 धावा धावफलकावरती. 1-10 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 39चा पाठलाग करत असताना मानगाव टीम आपल्याला पाहायला मिळते. फार चांगली मॅच खऱ्या अर्थानं आपल्याला आजच्या या नाईटच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आहे. मानगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये सांची. एकीकडे तुम्ही पाहताय वासरेखोंडा विभागामधील सांची संघ आणि इथून पाहता आपण शेवटचा चेंडू अजयनं इथून मात्र निर्धाव फेकलाय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 10. 1-10 ही धावसंख्या पाहायला मिळते. थँक्यू डीजे, थँक्यू. फिरकीचा जादूगर म्हणून ज्याच्याकडे पाहितलं जातं तो किरण पाटेकर दुसरं षटक घेऊन सज्ज. पहिला चेंडू मिस टायमिंग चेंडू हवेमध्ये स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न अगदी दूरवर राहिलेत परंतु एक धाव मिळेल. पहिला चेंडू अगदी आपण पाहायला गेलं ना तर अगदी ऑफ कटर पाहायला मिळाला. पडल्यानंतर अगदी पाहायला गेलं तर बाहेरच्या बाजूनं आपल्याला पाहायला मिळत होता. त्याच्यावरती छेडछाड करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग देखील राहिला होता परंतु क्षेत्ररक्षक नव्हता. एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. 11 धावा धावफलकावरती. पाठलाग तुम्हाला 39 धावसंख्येचा करायचा आहे. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. तुम्हाला कंपल्सरी या धावा चेस कराव्याच लागतील. 11 धावा धावफलकावरती. चांगली मॅच खऱ्या अर्थानं आजच्या या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुनश्च एकदा सॉफ्ट हॅन्डनं फक्त हलक्या हातानं चेंडू हा खेळून काढलाय. चेंडूला ग्लान्स करत असताना अगदी आपण पाहतो शॉर्ट पॉइंट मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली. 12 धावा धावफलकावरती. किरण पाटेकर 2 चेंडू त्यांना आतापर्यंत हाताळले. 2 धावा त्यांना खर्च केलात. टीमचा ट्रम्प कार्ड आहे किरण पाटेकर. कमी गतीनं समोरच्या दिशेनं फटका लॉप केलाय. त्या ठिकाणी शॉट एक्स्ट्रा कव्हरला हा जे शिर्केनं मात्र थोडीशी चुकी केली आहे. झेल कॅरी करणं फार महत्वाचं होता. हा झेल नाही तर ही मॅच होती खऱ्या अर्थानं. अजयचा झेल त्या ठिकाणी मात्र आपण पाहता अजयनं मात्र सोडला. एक धाव पुनश्च धावफलकावरती. 13 धावा. एक धावेसाठी संघर्ष आणि एक धावेसाठी धाव मैदानावरती करावी लागणार आहे ती मानगाव टीमला. कारण की 39 धावा जरी आपल्याला कमी वाटत असतील परंतु त्या धावांचा पाठलाग करत असताना थोडीशी दमचाक देखील आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चांगला चेंडू यावेळी डॉट बॉल समोर टाकला होता. पडल्यानंतर अगदी आतमध्ये आला आणि इथून निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. किरण पाटेकर मी उल्लेख केला टीमचा ट्रम्प कार्ड आहे. ज्या वेळी टीम अडचणीमध्ये असते ना त्यावेळी त्या टीमला बाहेर काढण्याचं काम त्याच्या माध्यमातून होतं. हा फटका लॉप केलाय समोरच्या दिशेनं आणि इथे रोहिदास शिर्केने चुकी केली आहे. आणखीन एक झेल ड्रॉप. फेकी देखील वाईट. मिळतील 2 धावा. गुड रन इन द बिटवीन विकेट मैदानावरती जरूर पाहायला मिळाली. फटका अगदी फसला होता. मिस टायमिंग होता. लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी चुकी झाली आहे. रोहिदास शिर्केनं मात्र चुकी केली आहे. किरण पाटेकर खऱ्या अर्थानं कामगिरी चांगली बजावतोय गोलंदाजी करत असताना परंतु त्याला साथ अगदी तेवढी लाभत नाहीये क्षेत्ररक्षकाची. चुकी आणि चुकी सातत्यानं आपल्याला सांची टीम कडनं पाहायला मिळतीये. 15 धावा धावफलकावरती. 39चा पाठलाग करत असताना 1-15 चांगली गोलंदाजी. कमबॅक करणारी गोलंदाजी. फुलर लेनचा चेंडू. चांगला चेंडू. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला.
त्या ठिकाणी आमचे पंच मनोज जोरे सर सांगतात की इथून मात्र षटक क्रमांक दुसरं समाप्त झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 1/15. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 10 आणि दुसऱ्या षटकामध्ये किरण पाटेकरनं धावा खर्च केला. जी धावाची गती जे धावेचा आलेख खऱ्या अर्थानं उंचावलं होतं पहिल्या षटकामध्ये त्याला मात्र रोख लावत असताना त्या धावसंख्येची गती कमी करत असताना फक्त 5 धावा त्यानं खर्च केला. अप्रतिम गोलंदाजी खऱ्या अर्थानं अप्रतिम स्पेल किरण पाटेकरनं खऱ्या अर्थानं आपल्या टीमसाठी साकारला. खऱ्या अर्थानं याच कामासाठी खऱ्या अर्थानं तुम्हाला तुमच्या टीमनं तुमच्या गावानं तुम्हाला या टीम मध्ये खऱ्या अर्थानं संधी दिली आहे. 2 षटकाची समाप्तीनंतर 15 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजीसाठी आलाय. गोलंदाज आपण पाहतोय जर्सी नंबर 6 यश गोलंदाजीसाठी आला सांची टीम कडून. अजय शिर्के टीमला लीड करत असताना अगदी टीमचा कॅप्टन आहे त्या कॅप्टन कडनं देखील आपण पाहतो एक चुकी झाली आहे. रोहिदास शिर्के त्याच्याकडून देखील एक चुकी झाली आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. भरपूर सारे खऱ्या अर्थानं आयोजकांचं आपण कौतुक करूया. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं फार अप्रतिम दर्जाची खऱ्या अर्थानं ही रजनी स्पर्धा अंडर फ्लडलाइट्स आपण पाहतोय. या स्पर्धेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून केलं गेलं आहे. कराल तेवढं कौतुक कमी आहे खऱ्या अर्थानं आयोजकांचं. पहिला चेंडू लॉप केलाय. अगदी आपण पाहतोय एक टप्प्या अखेर चेंडू चाललाय लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे चौकार. अगदी पाहायला गेलं तर मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि मिड ऑफला क्लिअर करत असताना लॉंग ऑफ मधून हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. चौकार आला. 19 धावा धाव फलकावरती. यावेळी चांगला चेंडू गतिमान चेंडू अगदी पाहायला गेलं तर गोल्डन स्पॉट वरती यावेळी चेंडू फिशिंग केला. त्यानंतर मात्र वेगानं चेंडू यष्टीरक्षकाकडे निघाला आणि इथून डॉट बॉल आला. वेट अँड वॉटचं खऱ्या अर्थानं या चेंडूवरती क्रिकेट खेळायचं होतं फलंदाज अजयला परंतु टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. डॉट बॉल. आणखीन एक चांगला चेंडू आणखीन एक डॉट बॉल समोरच्या दिशेनं खऱ्या अर्थानं फटका लॉप करायचा होता. बॅट अँड बॉलचा पुनश्च संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. हे डॉट बॉल खऱ्या अर्थानं सातत्यानं फेकावं लागतील सांची टीमला कारण की या डॉट बॉलची नितांत गरज आहे. ज्या वेगानं खऱ्या अर्थानं 39चा पाठलाग करत असताना मानगाव टीम खऱ्या अर्थानं बॅटिंग करते ना 39चा पाठलाग करत असताना आतापर्यंत जाऊन पोहोचले 19 या धावसंख्येवरती म्हणजे आता इथून बनवायचे त्यांना 20 धावा. फुल लेन लोअर फुल टॉच काऊ कॉर्नरला क्लिअर करत असताना दर्जेदार अजयच्या बॅट मधून आलाय हा षटकार. 2 चेंडू जरूर निर्धाव फेकले परंतु अजय तो देखील कितपत खऱ्या अर्थानं शांत राहील. त्याच्याकडे ती क्षमता आहे त्याच्याकडे देखील ती गुणवत्ता आहे आणि त्या गुणवत्तेच्या जोरावरती खऱ्या अर्थानं मैदानामध्ये अप्रतिम बॅटिंग मात्र साकारत असताना सलामीला खऱ्या अर्थानं मैदानामध्ये दाखल झाला आणि आपल्या संघाला सावरण्याचं काम खऱ्या अर्थानं त्याच्या माध्यमातून चालू आहे. षटकार आलाय. षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली 25. आता मात्र 14 धावसंख्येची इथून गरज असेल. 4 चेंडू आतापर्यंत या षटकातील यश मात्र समाप्त झालं. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑन साइडला पुनश्च हा फटका यावेळी लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे विजय आणि पराजय मधलं अंतर कमी करत असताना हा आणखीन एक षटकार आलाय. एकतीस धावा धावफलकावरती 7 चेंडू आणि आता इथून बनवायचं त्या 8 धावा. 7 चेंडू मध्ये 8 धाब्यांची आता इथून गरज असणार आहे ती टीम मानगावला. खऱ्या अर्थानं दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक जरूर केलं होतं किरण पाटेकरनं परंतु त्यानंतर आक्रमण आपल्याला ऑन साइडला अगदी खेचून मारलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे षटकारांची हॅट्रिक इथून मात्र कंप्लीट करत असताना
अजय हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग मैदानामध्ये साकारतोय. कमालीची बॅटिंग. लगातारचे 3 षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता मात्र गरज आहे ती अवघ्या 2 या धावसंख्येची. शेवटचे 6 चेंडू. थँक्यू टीचे थँक्यू. 6 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर मॅच मध्ये आपण पाहतो फक्त औपचारिकता बाकी आहे, परंतु असं देखील म्हणून जमणार नाही, कारण की क्रिकेटमध्ये कित्येकदा हे कारनामे देखील आपल्याला पाहायला मिळतात. 6 चेंडूमध्ये 1 धाव देखील करू देत नाहीये. तशी गोलंदाजी आता तुम्हाला मैदानामध्ये खऱ्या अर्थानं साकारावी लागेल. 6 चेंडू 2 धावा बचाव करायचा आहे. आणि जर पाहायला गेलं तर सांची टीमकडे तसे गोलंदाज देखील आहेत, कारण की सातत्यानं आपण सांची टीमचा देखील खेळ पाहितलाय ना, तर सांची टीमकडे अगदी तेवढ्या ताकदीचे गोलंदाज आहेत, परंतु आता त्या गोलंदाजाचा वापर योग्यरित्या कॅप्टनला करावा लागणार आहे. रोहिदास शिर्के सारखा गोलंदाज टीम मध्ये असताना यशवरती 3ऱ्या षटकाची जबाबदारी खऱ्या अर्थानं सोपवली. खऱ्या अर्थानं युवा टॅलेंट सांचीकरांना पुढे उभा आणायचं, त्यासाठी मात्र युवा गोलंदाजाकडे त्यांनी जरूर ते 3ऱ्या षटकाची जबाबदारी सोपवली, परंतु तिथे मात्र प्रेशर हँडल करू शकला नाहीये आणि त्याच्यावरती मात्र अजयनं आक्रमण केलं. अजय आपण पाहतो मानगाव टीम कडनं एक विस्फोटक आक्रमक टीमला लीड करत असताना कित्येकदा त्यानं मात्र आपल्या टीमला विजय करून दिला. तो अजय आपल्याला पाहायला मिळाला. त्यानं मात्र षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी संपादित केली आहे. अप्रतिम बॅटिंग, कमालीची बॅटिंग आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते अजयच्या माध्यमातून. एकंदरीत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 37. येणारे 6 चेंडू 2 धाब्यांची गरज. शेवटचं षटक निर्णायक षटक. या षटकामध्ये तुम्हाला धावा वाचवायच्या त्या 2. शेवटचं षटक घेऊन आला गोलंदाज प्रणय. आणखीन एक युवा टॅलेंट सांची टीमचं, त्याच्यावरती मात्र जबाबदारी सोपवली आहे 6 चेंडू 2 धावा बचाव करण्याचे. पहिला चेंडू फुलरलीनचा चेंडू अगदी पाहतोय सॉफ्ट हँडने खेचायचा होता. 2 धाब्यांची गरज आहे. फलंदाज अक्षयला माहिती आहे एका धावेने देखील या धावसंख्या आम्ही कंप्लीट करू शकतो. तेच प्रयत्न त्याचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क पाहायला मिळाला नाहीये आणि इथून निर्धाव चेंडू आला. 5 चेंडू 2 धाब्यांची गरज. हे चेंडू त्याला फेकावे लागतील. निर्धाव चेंडू सातत्याने जर फेकले गेले ना तर या धावा देखील अगदी मोठं आव्हान वाटू लागेल मानगाव टीमला. अकुटप्याचा चेंडू टॉस केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. फलंदाज या ठिकाणी पोहोचलाय का नाही, अंपायरने थर्ड अंपायरकडे रेफर केलाय. आमचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी आहे, त्याच्या व्यतिरिक्त कोणताही खेळाडू या टेक्निकल रूम मध्ये येणार नाही याची प्रत्येक टीमने दक्षता घ्या. जो काही निर्णय असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. आम्ही कोणत्याही टीमच्या बाजूने नाही आहेत, आम्ही अगदी न्यूट्रल आहेत. आम्हाला दोन्ही टीम अगदी सारख्याच आहेत, त्याच्यामुळे कोणी गर्दी करू नका. या ठिकाणी फलंदाज पोहोचलाय. सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट झाली आहे आणि इक्वल आपण पाहतोय. अगदी समांतर सामना सुटला, परंतु स्पर्धेचा नियम आहे आपण पाहतोय कंपल्सरी चेस. 1 धावेची कंपल्सरी गरज आहे आणि ज्या टीमचा हाईट स्कोर असणार आहे त्या टीमला या ठिकाणी बाय दिली जाईल. आणखीन एक डॉट बॉल. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करतोय गोलंदाज प्रणय. खऱ्या अर्थानं प्रणयला जर का 3रं षटक आता दिलं असतं असंच टीमच्या कॅप्टनला देखील वाटू लागलंय, कारण की ज्या प्रकारे 3ऱ्या षटकावरती आक्रमण झालं होतं यशच्या, तिथून मात्र मॅचचा रिझल्ट अगदी मानगावच्या टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळाला. कट केलाय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये आणि हा विजयी फटका आलाय अजयच्या बॅट मधून. थँक्यू डीजे, थँक्यू.